हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही झालेली आहे आपली नेहमीप्रमाणे पूजा. सर्व देवाला फुलांनी गच्च असा सजलेला आहे. तर आज आहे फादर्स डे. सर्वांना हॅप्पी फादर्स डे. पितृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या पप्पांना खूप घाबरायचो, भीती वाटायची त्यांची. ते सर्व्हिसच्या निमित्ताने दुसरीकडे राहायचे. ते फक्त सॅटर्डे संडेला यायचे. नंतर जसं जसं कळू लागलं तेव्हा कळालं की त्यांचा आमच्या सगळ्यांवर फार जीव आहे. त्यांनी आज पूर्ण सपोर्ट केलेला, त्यामुळे आम्ही तिघं भाऊ बहीण शिकलेलो. फॅमिलीला सोडून राहणे एवढं सहजासहजी शक्य नसतं, पण त्यांनी आमच्यासाठी आम्हाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आम्हाला आजीबाबांजवळ मालेगावला ठेवले व स्वतः ते सर्व्हिस निमित्ताने कळवण, देवळा अशा ठिकाणी राहिले. बापलेकीच्या नात्यासाठी सगळ्यात जास्त ओढ बापलेकीच्या नात्यात असते असं म्हणतात, ते खरंच आहे. हे आईने जरी 9 महिने पोटात सांभाळून जन्म दिला असला तरी बापाचं काळीज म्हणजे लेक असते. आईवडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत. ही गोष्ट जरी खरी असली तरी बापाचं लेकीवरचं आणि लेकीचं बापावरचं प्रेम चिमूटभर तरी जास्त असतं. कारण बाप हा असा एकमेव व्यक्ती आहे जो तिला कधीच धोका देत नाही, रडवत नाही, पाहिजे ती हौस पूर्ण करतो, कायम तिची एखाद्या राजकुमारीसारखी काळजी घेतो. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी बाप हा लेकीसोबत खंबीर उभा राहतो. त्यामुळे म्हणतात ना की वडिलांसारखं आपल्याला कधीच कोणीच भेटणार नाही, त्यांच्यामुळे आपण हे जग आज बघू शकतो. खरंच पप्पा, पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. काय तुमच्या पुढे एक गीत सादर करत आहे. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा